नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढील भाग रिलीज झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ काव्याला म्हणत असतो की काव्या, आपण कुठे बाहेर गेलो ना तर लोक म्हणतील ते बघा मुन्नूची आई, ते बघा मुन्नूचे बाबा, आणि मी बाबा होणार, तुम्ही आई होणार। काव्या, नवीन ओळख मिळणार आहे आपल्याला, खूप छान गिफ्ट मिळणार आहे। तर काव्याचा चेहरा मात्र पडलेला असतो, म्हणून आता पार्थ म्हणत असतो की काव्या, तुम्ही खुश नाहीये का? तर मग काव्या पार्थला म्हणत असते की मला पण आई व्हायचंय पार्थ, पण मी तयार आहे की नाही कळत नाही हो मला, आणि एकीकडे माझा अभ्यास तर दुसरीकडे हे बाळ, कसं मॅनेज करू? मग पार्थ म्हणत असतो की काव्या, अहो मी आहे ना तुमच्या बरोबर, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तर काव्या म्हणत असते की नाही हो पार्थ, ही खूप मोठी जबाबदारी आहे। मग पार्थ तिला म्हणत असतो की तुमच्या मनात आई होण्याबद्दल शंका असेल तर? मग काव्या त्याच्याकडे खूप आश्चर्याने बघत असते आणि पार्थला म्हणत असते की तर काय? आता पार्थ काय सांगणार आहे त्याच्या आधी आपण दुसरीकडे पाहतो की नंदिनी तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि ती खूप रडत असते। तर पाठीमागून जीवा सुद्धा आलेला असतो। तर नंदिनी त्याला म्हणत असते की मी मावशी होणार आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे, पण मावशी होणार आहे या आनंदाखाली मला बाळ होणार नाही हे दुःख मी कसं लपवू तेवढं मात्र मला कळत नाही। तर जीवाला सुद्धा खूप भरून येतं, तो आता तिला पाठीमागून मिठी मारतो आणि दोघेही खूप रडत असतात। तर जीवा म्हणत असतो की मला आपलं बाळ हवं आहे नंदिनी, मला आपलं बाळ यायला हवंय, असं म्हणून दोघेही आता खूप मन भरून रडत असतात। आणि मग जीवा तिथून बाहेर निघून जातो आणि तो आता पायऱ्यांवरती एकटाच रडत बसलेला असतो। तर आता तिकडून मानिनी येते आणि मानिनी त्याच्या जवळ येऊन बसते, पाठीमागून नंदिनी सुद्धा येते। तर जीवा मानिनीला म्हणत असतो की मला तर ना देवाचे खेळच कळत नाही, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मनापासून हवी असते तेव्हा त्यालाच फटका पदर देतो देव, आम्हाला खरंच हवंय बाळ, असं म्हणून तो खूप इमोशनल झालेला असतो। तर आता नंदिनी सुद्धा पाठीमागून हे सगळं ऐकत असते, तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं। आता पार्थ कोणता डिसिजन घेणार आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे। हा प्रोमो तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला कनेक्ट राहा, आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा। धन्यवाद।